नेते आदरणीय आमचे विकास अधिकारी इंगोले साहेब, आदरणीय इंगोले मॅडम, खरोखरच माझ्या जीवनामध्ये मी अनेक कार्यक्रम पाहिले. जवळपास LIC मध्ये माझी 2002 पासूनची एजन्सी आहे. जवळपास दर महिन्याला कार्यक्रम होतात, परंतु जेवढे काही कार्यक्रम झाले हे साधारणतः आम्ही वैयक्तिक प्रतिनिधी म्हणूनच कार्यक्रमाला हजर राहत होतो. आम्हाला मार्गदर्शन मिळत होतं, आमचा उत्साह वाढत होता. परंतु साहेबांनी अभ्यासाअंती आजचा जो कार्यक्रम आयोजित केला ते खऱ्या अर्थानं जे आमचे सेवावृत्त बंधू आहे त्या बंधूंच्या ज्या सहयोगिनी आहेत, सहचारिणी आहेत, खरोखर त्यांना या ठिकाणी आवर्जून बोलावलं आणि जो काही जीवनाचा प्रवास असतो त्या प्रवासामध्ये महिलांना सहभागी करून घेतलंय, ही सर्वात मोठी उपलब्धी आजच्या कार्यक्रमात मी समजतो. मित्रहो, काळ बदलत असतो. 20 वर्षापूर्वीचा जो काही काळ होता त्यावेळेस असं वाटायचं की एक माझा साधारणतः सामाजिक बांधिलकीचं क्षेत्र मी निवडल्यामुळं मी त्यामध्ये काम करत होतो. परंतु ते काम करत असताना त्या काळी ते चालून गेलंय. परंतु काळ जसजसा बदलला तसं असं लक्षात आलं की केवळ जनतेचा सेवक म्हणून काम करणे हे काही पुरेसं नाही. त्याला आर्थिक जोड अतिशय महत्त्वाची आहे. आणि अशाच त्या कालावधीमध्ये मला एक तालुका कोऑर्डिनेटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. LIC मध्ये खरं तर मी जवळपास माझी 2002 ची सुरुवात आहे. त्याच्या 10 वर्ष अगोदर मला समजलं होतं की LIC मध्ये काम केलं पाहिजे. परंतु एक स्वभाव असतो प्रत्येक माणसाचा, स्वभावाला अनुसरून माणूस आपलं जीवन जगत असतो. त्यावेळेस मला ते थोडंसं कालबाह्य वाटलं. परंतु जेव्हा मग त्या कोऑर्डिनेटरमध्ये मला शाळा विकास कार्यक्रमाची संधी मिळाली होती, त्यामध्ये मुलांचं व्यक्तिमत्व विकास, त्यामध्ये सॅनिटेशन, वॉटर, आरोग्य, पर्यावरण वगैरे वगैरे खूप काही विषय होते. त्या सर्व विषयामध्ये मला एक गोष्ट खटकून मनाला ही झाली की सर्व प्रचार तर ठीक आहे, परंतु आर्थिक प्रचार, आर्थिक बजेटचा प्रचार हा मानवी जीवनाला अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जोपर्यंत ते आपण करणार नाही किंवा सांगणार नाही तोपर्यंत आपलाही आर्थिक बजेट आणि